हॅलो स्टुडंट्स, आय एम माने सर. MSBTचा प्रत्येक ब्रांचसाठीचा सब्जेक्ट वाईज सिलेबस आलेला आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की आपल्या मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स थर्ड सेमिस्टरसाठी कोणते कोणते सब्जेक्ट्स आपल्याला अलोकेट केलेले आहेत. राईट, बघ या सिलेबसमध्ये एक आनंदाची बातमी पण आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. ओके, तर लक्ष द्या, आता तुम्हाला सिलेबस काय काय दिलेला आहे आणि कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत ते. तर इथे आपण पाहू शकतो आपला मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचा हा सिलेबस आलेला आहे. तर या सिलेबसमध्ये इथे आपल्याला आपली ब्रांच मिळते. राईट, जर तुम्ही तुमचा सेकंड सेमिस्टरचा सिलेबस जर पाहिला असेल तर त्या सेमिस्टरच्या सिलेबसमध्ये तुमचे जे सब्जेक्ट वाईज सिलेबस होते त्याच्यामध्ये काही कॉमन ब्रांचेस होत्या, म्हणजे बऱ्याच ब्रांचेसला तो सब्जेक्ट सेम असायचा. राईट, कंपॅरेटिव्हली बाकी ब्रांचेसपेक्षा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ही जी ब्रांच आहे ही खूप रेअर ब्रांच आहे. राईट, या ब्रांचचे बुक्स वगैरे तुम्हाला जास्त काय अवेलेबल होत नाहीत. बट तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, कारण मी इथे बसलेलो आहे तुमच्यासाठी. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचे कोणताही सब्जेक्ट असो त्या सब्जेक्टचे नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, तुमचं करिअर काय असणार मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, पुढं तुम्हाला जॉब्स काय असतात, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचे इंजिनियर काय करतात, इंजिनिअरिंगसाठी कॉलेजेस वगैरे कुठे आहेत, काय आहेत, तुमच्या मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड कोणताही जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर आणि पूर्ण समाधान तुम्हाला माझ्याकडून मिळणार आहे. राईट, काही जरी डाऊट असतील त्याच्याबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, तर आता जे आपल्याला सब्जेक्ट्स दिलेले आहेत पहा, त्यापैकी जो पहिला सब्जेक्ट आहे तो म्हणजे आहे तुमचा डिजिटल टेक्निक्स. ठीक आहे, या सब्जेक्टमध्ये नवीन काही नाहीये. जो तुमच्या आय स्कीमला तुमच्या सिनियर्सला जो सिलेबस होता तोच सिलेबस या डिजिटल टेक्निक सब्जेक्टमध्ये दिलेला आहे. एक दोन छोटे मोठे पॉइंट्स आहेत ते स्कीम चेंज झाल्यामुळे त्या सब्जेक्टमध्ये राहतात. या सब्जेक्टची चांगली गोष्ट काय आहे की हा जो सब्जेक्ट आहे याचा DTE हा त्याचा ॲब्रिव्हिएशन आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे. राईट, हा त्याचा सब्जेक्टचा कोड झाला जे तुमच्या मॅन्युअल वरती वगैरे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तर हे जे डिजिटल टेक्निक सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला पण आहे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सला पण आहे आणि कम्प्युटर ब्रांचला आहे. ठीक आहे, IT ब्रांचला सुद्धा आहे. बट IT ब्रांच आणि तुमचा सब्जेक्ट जो आहे तो 50% सेम आहे, म्हणजे पहिले 3 चॅप्टर सेम राहणार आहेत, ॲज इट इज सिलेबस आहे. ठीक आहे, तुम्हाला पुस्तकाची नोट्सची वगैरे काही काळजी करण्याची गरज नाही. कोणतेही पुस्तकं मोस्टली तर तुमचे मार्केटमध्ये अवेलेबल होतच नाही. ओके, आणि आजकाल कसं आहे ते स्टुडंट कमी झाल्यामुळं, मुलं पुस्तकं घेणं कमी करत असल्यामुळं मार्केटमध्ये बुक्स सुद्धा अवेलेबल होत नाहीये. ठीक आहे, पहा त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे तुमचा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला जो बेसिक इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट होता त्या सब्जेक्टचा हा पुढचा पार्ट आहे. राईट, रिझल्ट लागलेला आहे. राईट, कोणाचा काय रिझल्ट आहे हे मला काही तेवढ्याबद्दल माहिती नाहीये. बट जर बेसिक इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट कोणाचा बॅकलॉग वगैरे जर असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, कारण बेसिक इलेक्ट्रॉनिक्सची जी कन्सेप्ट आहे त्याच सगळ्या कन्सेप्टवरती तुमचा हा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक जो सब्जेक्ट आहे तो बसलेला आहे. ठीक आहे, तर पुढे त्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट आहे तो बायोसेन्सर आहे, ते आपण नंतर पाहूयात. त्यानंतर आता मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचे सब्जेक्ट्स आता तुम्हाला यायला सुरू होणार तुमचे ब्रांच. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच काय असते हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याच्याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कस करूयात. इथं मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये सांगतो. मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे मेडिकल म्हणजे हॉस्पिटल रिलेटेड फील्ड असणार. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स वापरलं जातं त्याचा इंजिनियर म्हणजे मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचा इंजिनियर असतो. तर मेडिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनियर करतो काय बाबा, तर हॉस्पिटलमध्ये जे काही मशीन्स आहेत, जसं तुम्हाला ताप आली, तुम्हाला डॉक्टरने म्हणलं की बाबा जा तुम्ही ब्लड चेक करा. तर ब्लड चेक करण्यासाठी तुम्ही जाता तिथं, ते ऑपरेटर तुमचं सिरेंजने थोडंसं ब्लड काढून घेतं, मग तुम्हाला ब्लड रिपोर्ट देतं. तर ती रिपोर्ट तयार कशी झाली, तर ते ब्लड, आपल्या ब्लडमध्ये काय काय कंपोनंट्स आहेत, काही व्हायरस वगैरे आलाय का, काही इन्फेक्शन वगैरे झालं का, हे चेक करण्यासाठी एक मशीन असते. त्या मशीनचं नाव असतं ब्लड सेल काउंटर, त्याला CBC मशीन म्हणतात, कम्प्लीट ब्लड सेल काउंट. ओके, तर तशी मशीन झाली. तुम्हाला माहित असणाऱ्या मशीन म्हणजे काय, एक्सरे मशीन झाली, CT स्कॅन मशीन झाली. राईट, तर हे सगळे जे हॉस्पिटलमध्ये एकदम लहानात लहान पासून मोठ्यात मोठ्या तुमच्या MRI मशीन पर्यंत तुम्ही या मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचमध्ये शिकणार आहे. आता 4th सेमिस्टर पासून तुम्हाला मशीन शिकायला सुरू करणार. बट मशीन शिकण्याच्या अगोदर ती मशीन आपण कुठं वापरणार हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, बरोबर आहे.
आपण शिकण्याच्या अगोदर ती मशीन आपल्याला कुठं वापरायची हे माहित असायला पाहिजे. मशीन आपण आपली वापरणार कुठे, तर पेशंटला वापरणार. पेशंट म्हणजे कोण आहे, एक ह्युमन आहे. पेशंट म्हणजे कोण आहे बाबा, एक ह्युमन आहे. तर हा जो सब्जेक्ट दिलाय, हा याच्यामध्ये इथं ह्युमन दिलेला आहे. ते ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. अॅनाटॉमी म्हणजे कोणतीही गोष्ट दिसते कशी, जसं फॉर एक्झाम्पल आता हा पेन आहे, राईट. तर हा पेन दिसतो कसा, राईट. या पेनची बटन्स काय आहेत या पेनवरती, राईट. याचा फिजिकल ओव्हरव्ह्यू म्हणजे अॅनाटॉमी असते. आणि फिजिओलॉजीचा अर्थ काय असतो, वर्किंग. फिजिओलॉजी म्हणजे वर्किंग. कळतंय. तर आता आपले डोळे दिसतात कसे ते म्हणजे अॅनाटॉमी, आणि डोळे काम कसं करतात, त्या डोळ्यामुळे आपल्याला कसं दिसतं हे म्हणजे त्याची फिजिओलॉजी असते. तर हा तुमचा एक महत्वाचा सब्जेक्ट आहे, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. याच्यामध्ये आपल्याला आपली बॉडी कशी काम करते हे सगळं शिकायला भेटणार. ओके. त्यानंतर आणखीन एक सब्जेक्ट आहे, तो म्हणजे आहे तुमचा बायोसेन्सर ऍप्लिकेशन्स, राईट. यापैकी कोणताही सब्जेक्ट नवीन नाहीये, हा अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक फक्त थोडासा नवीन सब्जेक्ट आहे. हे बाकी तीनही जे सब्जेक्ट आहेत हे गेल्या वेळेस आयस्कीम मध्ये झालेले सब्जेक्ट आहेत. तर बायोसेन्सर म्हणजे काय, सेन्सर म्हणजे काय, कोणतीही गोष्ट जो सेन्स करत असतो. साधी सिंपल गोष्ट आहे, आपला जो स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोनला ब्राईटनेसचा सेन्सर असतो. तुम्ही नोटिफिकेशन पॅनल जर खाली करून पाहिलं तर तिथे एक ऑटोमॅटिक असा ए लिहिलेला असतो तुमच्या ब्राईटनेसच्या समोर. त्याला जर आपण क्लिक केलं तर बाहेर जर आपण असेल आउटडोअर मध्ये तर ब्राईटनेस सडनली वाढते, आणि जर अंधारा रूम मध्ये असेल तर ब्राईटनेस सडनली कमी होते. तर तो काय करतोय, आजूबाजूला किती लाईट आहे हे सेन्स करतो आणि त्याच्यानुसार आपल्या स्क्रीनची ब्राईटनेस ऍडजस्ट करतो. तर त्याला सेन्सर म्हणलं जातं. होय, असे खूप सारे सेन्सर्स असतात, छोटे मोठे सेन्सर. नॉर्मली कसं आहे, घरामध्ये पाण्याची टाकी आहे, आपण मोटर लावली, पाणी भरत असेल, पण टाकी भरली का नाही हे आपल्याला कंटिन्यू पाण्याची गरज नाही, राईट. तिथं पण एक सेन्सर लावलेला असतो. जेव्हा पाण्याची लेवल वाढली तेव्हा ऑटोमॅटिक आपल्याला ते बजर वाजायला सुरू होतं. ठीक आहे. तर ते खूप सारे सेन्सर आहेत, बट आपल्याला असे सेन्सर नाही शिकायचे. आपल्याला शिकायचे बायो सेन्सर. आपल्याला काय शिकायचं आहे, बायो सेन्सर शिकायचं आहे. बायो म्हणजे आपली बॉडी, आपली जी बॉडी आहे या बॉडीशी रिलेटेड कोणते कोणते सेन्सर्स आहेत ते सगळे आपल्याला या बायो सेन्सर सब्जेक्ट मध्ये शिकायचे आहे. ठीक आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं तुमच्या सिलेबस मध्ये गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता लक्ष द्या, आयस्कीम मध्ये हा जो सब्जेक्ट आहे ना, इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट्स, ठीक आहे, हा सब्जेक्ट EIM नावाने ओळखला जायचा. हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट EIM या नावाने ओळखला जायचा, राईट. सगळ्यात मोठा थेरॉटिकल सब्जेक्ट होता हा, बट के स्कीम मध्ये त्यांनी या सब्जेक्टला काढून टाकले. या सब्जेक्टला तुम्हाला थेरॉटिकल पेपर नाहीये, फक्त तुम्हाला या सब्जेक्टची थेरी तेवढी शिकायची आहे. बट या सब्जेक्टला तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इथं थेरी पेपर नाहीये, राईट. ही एक गुड न्यूज आहे. म्हणजे थेरी पेपर नाहीये ही चांगली गोष्ट आहे, आणि तुम्हाला सब्जेक्ट शिकायला सुद्धा भेटत आहे. म्हणजे याचे 2 आवर्स जे आहे ते तुमचे थेरीचे आवर्स तुम्हाला अवेलेबल असतील. क्लिअर, राईट. तर हे जे 4 सब्जेक्ट दिसत आहेत तुम्हाला, पहिले 4, हे 4 आपले थेरी सब्जेक्ट्स आहेत. आणि या थेरी सब्जेक्टची तुमची 70 आणि 30 मार्काची जी एक्झाम होत असते ती एक्झाम होत राहणार. आणि बाकीचे 5, 6 आणि 7 हे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट तुमचे ओनली प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. हे तुमचे ओनली प्रॅक्टिकल वाले सब्जेक्ट्स आहेत. याची तुम्हाला थेरी एक्झाम वगैरे देण्याची काही गरज पडणार नाही. असं टोटल इंटरनल एक्सटर्नल वगैरे सगळं मिळून, आता या गोष्टी तर तुम्हाला माहितच असतील की बाबा एखाद्या सब्जेक्टला जर असं हॅश आला असेल तर त्याचा अर्थ असतो एक्सटर्नल एक्झाम, आणि जर असं @ आला असेल तर त्याचा अर्थ असतो इंटरनल एक्झाम होणार त्याची. तसंच आहे. तर हे फक्त तुमचे जे पहिले 4 सब्जेक्ट आहेत या 4 सब्जेक्टलाच तुम्हाला थेरी पेपर्स अवेलेबल आहेत. ओके. आणि बाकीचे जे उरलेले सब्जेक्ट्स आहेत त्याचे फक्त प्रॅक्टिकल्स अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यापैकी हा जो तुमचा सब्जेक्ट आहे, हा DTE वाला सब्जेक्ट, हा DTE वाला जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुमचा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे EJ, CO म्हणजे कम्प्युटर, राईट, आणि IF म्हणजे आपली IT ब्रांच, या तिन्ही ब्रांच सोबत हा तुमचा कॉमन वाला सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर माझं जे YouTube चॅनल आहे मी ग्रुपमध्ये लिंक पाठवलेली आहे, आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे व्हिडिओ सुद्धा तुमच्या ग्रुपवरती भेटून जाईल. तर त्या YouTube चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, DTM अँड DTE. ठीक आहे. DTM म्हणजे ITचा सब्जेक्ट आहे, आणि DTE म्हणजे मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच साठी DTE असतो सब्जेक्टचं नाव.
तर याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, 5-6 व्हिडिओ मध्ये त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ते सगळे व्हिडिओज वगैरे पहा, म्हणजे तुम्हाला या सब्जेक्ट बद्दल सगळं बेसिक इन्फॉर्मेशन वगैरे मिळून जाईल. ओके, जर याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ओके, थँक्यू.